नमस्कार. आज आपण कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. सर्वप्रथम साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 वाटी साबुदाणे ॲड करायचे आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटे छान भाजून घ्यायचे आहेत. साबुदाणे खाली लागू द्यायचे नाहीत, त्यांना सारखं हलवत राहायचं आहे. इथे बघू शकता आपले साबुदाणे छान भाजलेले आहेत. त्यांचा कलर बिलकुल चेंज झालेला नाहीये. आता हे साबुदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ते जेव्हा रूम टेम्परेचरला येतील, त्यानंतर आपण हे साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. साबुदाणा आता थंड झालेला आहे. त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. साबुदाण्याला पिठासारखं एकदम बारीक वाटायचं आहे. साबुदाणा कडक असल्यामुळे त्याला बारीक व्हायला थोडा वेळ लागतो. साबुदाणा बारीक वाटून झाल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता या पिठामध्ये 1/2 वाटी पिठी साखर ॲड करायची आहे. साबुदाणा पीठ आणि पिठी साखर यांना एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 वाटी कोमट केलेलं साजूक तूप ॲड करायचे आणि त्याला मिश्रणासोबत एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले सारण लाडू वळण्यासाठी छान तयार झाले आहे. आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात. तयार केलेल्या सारणामधून छोटासा पोर्शन घ्यायचा आहे आणि आपल्या बोटांच्या मदतीने असा गोल लाडू तयार करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.